आमच्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये समायोजन आमचं होऊन जाईल. त्यानंतर रिक्त पदं बघता ऑलमोस्ट आत्तासुद्धा आमच्याकडे 1000च्या आसपास रिक्त पदं आहेत. कारण 7,535 पदं मंजूर आहेत. त्याच्या अगेन्स्ट 6,500च्या आसपास कार्यरत शिक्षक आहेत आपल्याकडे. आणि जी जर पदोन्नती झाली, केंद्रप्रमुख पदोन्नती, विस्तार अधिकारी पदोन्नती आणि मुख्याध्यापक, तर अजून रिक्त पदांचं प्रमाण वाढेल. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी जे काही ॲडव्हर्टाईजमेंटचं शासनाचं पत्र निघालेलं आहे, 31 मेपर्यंत आपल्याला पवित्र पोर्टलवर ॲडव्हर्टाईजमेंट करायची आहे. त्या पद्धतीनं आमचं बिंदू नामावलीचं तपासण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आणि समायोजन पूर्ण झाल्यानंतर आम्ही पवित्र पोर्टलवर ॲड देऊ. त्याच्याप्रमाणे आमची भरती होईल. शक्यता आहे जूनमध्ये शिक्षक येतील आणि जुलैमध्ये शाळांवर सर्व शिक्षक असतील अशी. साधारण 1000 शिक्षक उर्दू मीडियममध्ये नाही आहेत आमच्याकडे रिक्त पदांचं प्रमाण नाही आहे. उर्दू मीडियममध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत पदवीधर. उलट आपला जो माननीय मंत्री महोदय यांच्याकडे एक मीटिंग झालेली आहे आणि त्या मीटिंगचे मिनिट्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे, त्याप्रमाणे अतिरिक्त पदवीधर शिक्षकांचं उपशिक्षकांच्या जागांवर तुम्हाला समायोजन करता येईल. त्यामुळे आम्ही उर्दू माध्यमांच्या अतिरिक्त पदवीधरांसाठी त्या सूचना आमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. फक्त मराठी माध्यमामध्ये मात्र आपल्याकडे पदवीधरचंही विशेषतः विज्ञानच्या पदवीधरांच्या रिक्त जागा किंवा लँग्वेज ह्या ग्रुपच्या पदवीधरांच्या रिक्त जागा आहेत. आता डिटेल अचानक तुम्ही प्रश्न विचारला, म्हणजे आत्ता माझ्याकडे त्याचे डिटेल्स नाहीत, पण आमच्याकडे रिक्त पदं आहेत आणि रिक्त